वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग आयल्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपण आज पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमधला कॅटेगरी वाईज लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट किती मार्क्स होता, म्हणजे किती मार्क्स कमीत कमी असणाऱ्या विद्यार्थ्याला कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंटचं किंवा कोणतं ना कोणतं प्रायव्हेटचं कॉलेज किती मार्क्स मिळालं होतं या संदर्भात आपण चर्चा करत होतो. वास्तविक पाहता सध्या तुमच्याकडे मार्क्स अवेलेबल आहेत की जे आपल्याला प्रोव्हिजनल आन्सर की आलेले आहे त्यानुसार तुमच्याकडे स्कोर आहे, परंतु तुमच्या किती मुलं पुढे असू शकतील हाचा अंदाज नाही आहे. त्यामुळं तुम्हाला ऑल इंडिया रँक फार महत्वाचा आहे, पण हा ऑल इंडिया रँक मात्र रिझल्ट त्या दिवशी येईल त्या दिवशी रिझल्ट तुम्हाला येणार आहे. त्यामुळं एकंदरीत हा रँक पण तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता की तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की लास्ट इयर 2025 खरं तरी 25 जरी असलं तरी 26 सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकणार आहे. एकंदरीत नीट AIR म्हणजे ऑल इंडिया रँक वाईज कट ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस इन महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट आणि सेमी प्रायव्हेट कॉलेजमध्ये सर्वात शेवटचा किती रँकला ऍडमिशन मिळालेलं आहे, कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज आणि कोणतं ना कोणतं प्रायव्हेट कॉलेज या संदर्भात आज आपण डिटेल चर्चा करणार आहे आणि तो किती आहे ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. एकंदरीत तुम्हाला याच्यावरती अंदाज लागू शकणार आहे की ऍडमिशन आपलं होणार आहे किंवा नाही. ओपन कॅटेगरीसाठी 47,973 हा रँक मात्र कायम राहील, थोडंसं व्हेरिएशन प्लस और मायनस 1000 तर राहू शकतो. तेच गव्हर्नमेंटमध्ये आपण प्रायव्हेटमध्ये पाहायला गेलं तर 58,254 म्हणजे 90,000 आसपास जर रँक तुमचा आला तर बघा महाराष्ट्रात आणखी काही कॉलेज येणार आहेत, 4-5 कॉलेज येणार आहेत, पण ते प्रत्यक्ष आल्यानंतर मी तुम्हाला 100% सांगेन. तोपर्यंत आपण 90,000चा रँक हा महाराष्ट्रातला प्रायव्हेट मधला ओपन कॅटेगरीसाठीचा रँक असेल आणि तुमचा इकडला 48,000चा समजून जाणार. इकडे एक हजाराचा आपण डिफरन्स आणखी कमी धरू शकतो. ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी 70,000 एवढं कमी रँकला सुद्धा गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळाले, कारण ईडब्ल्यूएस मध्ये मराठा ही कास्ट होती ती ईडब्ल्यूएस मधून महाराष्ट्रातून बाहेर काढली आहे. त्यामुळं काही मुस्लिम असतील किंवा जैन मायनॉरिटीचे किंवा ज्यांना ओबीसी SC NT 1 2 3 SC ST ह्या कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन मध्ये जे विद्यार्थी नाहीत आणि त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ईडब्ल्यूएस सर्व क्रायटेरिया कव्हर करतात अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळालेलं असल्यामुळे याचा जो कट ऑफ आहे तो 70,000 एवढा कमी रँकला गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळालेला आहे. मात्र प्रायव्हेटमध्ये ईडब्ल्यूएस साठी बाय डिफॉल्ट आपल्याला म्हणजे ओपन मधून जावं लागतं. त्यामुळे हा तुम्हाला 28,200 मध्ये 89,000च्या आसपास रँक तुम्हाला अपेक्षित आहे. SCBC किंवा ज्याला आपण मराठा आरक्षण असं म्हणतो यासाठी मात्र आपल्याला 48,701 मार्काला गेल्या वर्षी आपल्याला एक शेवटचं कॉलेज गव्हर्नमेंटचे मिळाले. तेच आपल्याला प्रायव्हेटमध्ये 88,843 मध्ये इकडे 600चा डिफरन्स आपल्याला ओपन मध्ये आणि SCBC मध्ये दिसतोय. त्यामुळे ओबीसी या कॅटेगरीसाठी 48,407 आणि 88,678चा ऑल इंडिया रँकला हे कॉलेज मिळालेलं आहे. SC कॅटेगरीसाठी 1,73,000ला गव्हर्नमेंट आणि 1,80,000च्या आसपासला प्रायव्हेट, म्हणजे 1,80,000चा आत रँक आला तर तुम्ही 85,000 पर्यंत समजू शकता. 90,000 1,90,000 पर्यंत तुम्ही प्रायव्हेट तरी कॉलेज आपल्याला SC कॅटेगरीला फीस किती असते? 0 फीस असते प्रायव्हेटला सुद्धा, त्यामुळे काही काळजी करायची नाही. आता प्रायव्हेट ही खरं तर शब्द आहे, पण बऱ्याच वेळा विद्यार्थी सेमी म्हणतात, सेमी तर सेमी. ST कॅटेगरीसाठी 3,74,000 आणि 3,85,000 हा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा रिस्पेक्टिव्हली कट ऑफ राहिला आहे. विसे किंवा विमुक्त जातीसाठी 90,500 म्हणजे 91,000 पर्यंत रँक आणि 1,07,000 हा गेल्या वर्षीचा आहे. 1,08,000-8,500 पर्यंत आपला रँक असेल तरी सेमी प्रायव्हेट तुम्हाला मिळू शकतो. NTB कॅटेगरीसाठी 1,30,000च्या आसपास रँक आहे. गेल्या वर्षी 1,28,757 एवढा NTB साठी किंवा NT1 या कॅटेगरीसाठी होता आणि हाच आपल्याला पुढे प्रायव्हेट साठी 1,47,000 पर्यंत गेलाय. आपण इकडे 1.5 लाख रुपये बघू आणि 1.5 लाख एवढा रँकला सेमी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट 1,30,000 पर्यंत तुमचा रँक असेल तरी NTB कॅटेगरीला. NTC या कॅटेगरीसाठी 56,484 NTC कॅटेगरी धनगर कॅटेगरी. इकडे बघा फरक किती दिसतोय. दरम्यान 9,000च्या आसपास रँकचा फरक आहे, म्हणजे तुम्हाला 9,000 रँक कमी असेल तरी गव्हर्नमेंटचं कॉलेज NTC कॅटेगरीला मिळालेलं आहे. आणि तेच आपल्याला इकडे पाहायला गेलं तर प्रायव्हेटमध्ये सुद्धा दरम्यान 88,000 म्हणजे इकडे मात्र फारसा फरक दिसत नाही, 200 रँकचा फरक आहे. म्हणजे बघा 88,000 ओपन मध्ये फारसा फरक. मला माहिती आहे किंवा शेवटच्या
जे कट ऑफ लाईन हे एनटीसीच्या अप्पर कॉलेजमध्ये खूप फरक दिसतो. एनटीसी मध्ये आणि ओपन मध्ये, ईडब्ल्यूएस मध्ये आणि ओपन मध्ये, एसीबीसी मध्ये आणि ओपन मध्ये. पण एकदम कट ऑफ रँकला मात्र फारसा फरक नाही बघा इकडे आणि इकडे. म्हणजे 88, 89, 90 हजार असतात एनटीसीला प्रायव्हेट मध्ये कॉलेज आपल्याला शेवटचं मिळणार आहे. एनटीसी या एनटीडी या कॅटेगरीसाठी म्हणजे ज्याला आपण वंजारी असं म्हणतो, 50,700 म्हणजे 50,765 51,000च्या आसपास गव्हर्नमेंट आणि 86,000 इकडे तुम्हाला कमी दिसायला लागेल. पण बाय डिफॉल्ट आपण ओपनचा कट ऑफ आपण पकडू शकतो. आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या ओपन, ईडब्ल्यूएस, एसीबीसी, ओबीसी, बीजे, एनटी 1, 2, 3, एससी, एसटी या सर्व 9-10 कॅटेगरी एसबीसी कॅटेगरी याच्यामध्ये वर्ग केली जाते, की जी आपण एसबीसी असं म्हणतो, स्पेशल बॅकवर्ड क्लास. ही मात्र ओबीसी मध्ये असते. फीस त्यांना 10% भरावं लागते. ओबीसी नुसार तुम्हाला सर्व गोष्टी सिलेक्शन मध्ये येत असतात. त्यामुळे तुम्हाला ओबीसी मधून त्याचं सिलेक्शन होतं आणि एसबीसीची फीस तुम्हाला फक्त भरावी लागते. ओबीसी साठी मुलांना 50% फीस आहे, एसबीसीला 10% फीस भरावी लागते. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी प्रायव्हेट मध्ये किती रँक सुरक्षित असेल हा रँक मात्र गॅरंटी तुम्ही लक्षात ठेवू शकता की एकंदरीत ह्याच्यामध्ये तुम्हाला हे ऍडमिशन मिळू शकणार आहे. तर हा तुम्ही स्क्रीनशॉट जपून ठेवा. आपल्या सर्वांना महत्त्वाचा संदेश या निमित्ताने सांगतो की आपल्या पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम सुद्धा सुरू आहे. 5,000 भरून आपल्याला ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंगमध्ये ऍडमिशन आम्ही करून देत आहे. बऱ्याच वेळा काय होते की अदर स्टेट्समध्ये याच्यापेक्षा कमी रँक असेल तर ऍडमिशन मिळणार आहे का, तर 100%. कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, त्याचबरोबर सिक्कीम असेल किंवा इकडे काही पॉंडिचेरी, तमिळनाडू, हे असे 9-10 राज्य असे आहेत की ज्या राज्यामध्ये ओपन स्टेट्स मधून आपल्याला जात आहेत. तर त्या राज्याची सुद्धा काउन्सिलिंग आम्ही करतो. आपल्याला त्याच्यासाठी 450, 40 वगैरे 400 किंवा 300 मार्कापर्यंत असणारे एमबीबीएस आपल्याला अदर स्टेट्समध्ये आपल्याला मिळू शकणार आहे. असे विद्यार्थी सुद्धा संपर्क करू शकतात आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये. आपले बुकलेट सुद्धा उपलब्ध आहे. ह्या बुकलेटच्या आधारे मला सर्व गोष्टी सुद्धा सांगण्याचा आम्ही प्रयत्न. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो काउन्सिलिंगच्या मधील महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे हा आवडला तर लाईक करा. त्यातून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.